हॅलो गाईज, तर मी गौरी मेंगडे. खूप दिवसानंतर तुम्ही ब्लॉग बघत असाल, तर मी आपले मिनी ब्लॉग पण स्टार्ट झालेले आहेत. आज होती महाशिवरात्र. म्हटलं गावाकडे गेलीच आहे, तर गावातल्या मंदिरात छान असं दर्शन घेतलं. आणि गावाकडे का गेले ते मी तुम्हाला पुढे सांगितलंच आहे. तर छान असं महाशिवरात्रीनिमित्त मी महादेवाचं दर्शन घेतलं. खूप छान आणि प्रसन्न वाटलं, भारी वाटलं. साफसफाई करण्यासाठी आता आम्ही आमच्या घरी राहायला येणार आहोत आणि अवताराकडे जाऊ नका, कारण की मी ह्या अवतारात चालले साफसफाई करायला. आणि सगळ्या घरांना लॉक लावलेले आहेत, बघू शकतो तुम्ही. लॉक लावला पण दरवाजा असं मागं जायला नको होत आहे ना. साफसफाईला आलोय, नानांनी केलं घर लग्न सगळं आवरलं का एकदम ओके मध्ये. जरा उठा जरा. हा कसं मागं नाही जात दादा, तो कसं काय मागं जातोय. माझं बच्चा छान असं खेळायला लागलेलं आहे, शॉट मारतोय, शॉट शॉट शॉट. यो आणि सुंदर आणि उलटा टी शर्ट घातलंय. मारे मार गंपूशट इकडे जरा इकडे. तर गाईज इकडे ये ना. काय ठीक आहे. तर गाईज आता आज महाशिवरात्र आणि मी ह्या अवतारात आहे. त्यामागचं कारण आम्ही आलो घर क्लिनिंग करायला आणि 4 दिवसात आम्ही घरात राहायला जाणार आहोत. त्यामुळे घराची क्लिनिंग करणं महत्त्वाची आहे. त्यामुळे आणि आज महाशिवरात्री आम्ही आलो मंदिरात. महाशिवरात्री आहे त्यामुळे मंदिरात आलो गावाच्या दर्शनासाठी. तिथून पुढे आम्ही घराची क्लिनिंग करणार आहे आणि त्यानंतर देवदर्शनाला जाऊन महाशिवरात्रीच्या एका मंदिरात जाऊन आणि पाया पडेन येईन. तर त्याला कंटिन्यू करा. मंदिर दाखवते एवढं मोठं मंदिर आहे. गावाकडचं मंदिर आहे. मागच्या वेळेस तुम्हाला सगळं उरुसाच्या वेळेस दाखवलं होतं मी की ते छान असं सगळे जमले होते आणि देवांची पूजा वगैरे छान झाली होती. आणि नेहमी असं इतकं छान आणि स्वच्छ मंदिर असतं आमचं, तुम्ही बघू शकता. आणि इकडे अशा मुलांनी जिंकलेल्या ज्या ट्रॉफ्या असतात त्या इकडे ठेवलेल्या आहेत. बऱ्याच ट्रॉफ्या आहेत पण आता इथे एवढ्याच दिसतील तुम्हाला. आणि हे असं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. छान डिझाईन केलं. हे आमच्या गावाकडचं पेठछापूरचं मंदिर. आणि तिथून बाहेर पडलं की हा डोर आहे आणि ह्या डोरच्या पुढे असा एवढा मोठा सभा मंडप आहे की जो मुलं खेळतात किंवा काही कार्यक्रम असले की असं असतं. किती छान आहे ना. आणि आमची मोनिका डार्लिंग. सी हाय मोनिका. काय घालता जर मोनिका ही थांबत थांबत नाही नीट आलं. हां हे आमचं गाव आहे, मस्त असं छान दिसतंय, बघू शकता. दुपारचा व्ह्यू आहे असा. इतकेच घरं आहेत असं म्हणणार नाही, आतमध्ये आहेत भरपूर सारं घरं. पण मी आता मंदिरापासून तुम्हाला दाखवते. आणि ही आमची सानिका बघा कशा गाव गप्पा करायला गेली. गाईच्या बघा घराची शिफ्टिंग चालू. छान क्लीन करून घेतलंय मी. किचन छोटा प्लेट आणि ग्लास आणि वाटर ठेवलेला आहे. अशा तो ग्लास पण उलटा करतो. तर इथं बऱ्यापैकी क्लिनिंग झाली होती आमची आणि मी तुम्हाला दाखवलं ना, इन शॉर्टच दाखवलं कारण मला पूर्ण घराच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं डिटेल द्यायचं होतं त्यामुळे. तर इथं छान असं क्लिनिंग झालं होतं आणि आता आम्ही निघणार होतो पुन्हा लोणावळ्याला. मस्त सनसेट आला होता आणि खूप छान वाटत होतं. गावाकडचं वातावरण म्हटलं खूप भारी वाटतं. त्यानंतर मस्त चहा वगैरे घेतला आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आणि लोणावळ्याला. आता तुम्हाला पूर्ण घराचं टूर मी देणार आहे जेव्हा आमचं कलश पूजन असेल त्या पिरियडला. छान असं. चलो बाय. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.